तर बघा पोरींनी ठरवलं आज सरांकडून आज आपण सकाळ सकाळ नाश्त्याला काहीतरी वेगळं काहीतरी मागायचं. तर ठरवलं यांनी काय मागवतात या आपण सगळेजण पाहतोय. तर यांचे ग्रुपच ठरवलं की आज आपल्या सरला मागायचं आणि सरने दिलं पाहिजेत. हा आपला हट्ट आहे, सरला द्यावाच लागत. अशी आपण विनंती करू सरला जाऊन. पोहे पहिल्याच ना नको सर आम्हाला नका सांगू आम्हाला चहान पाव पाहिजे. काय पाहिजे? चहान पाव. छान पण अन्न पोहे बनल्यात काय करायचं? ते बी खाऊ पण चहान पाव खायचे. दोन हा सर ग्राउंडच एवढं घेतलंय तुम्ही आज आमच्याकडे. राऊंड झालं पण मग तुम्ही स्वतः सांगायचं ना मला. नाही सर पण आता खाऊ वाटले. किती वाटत चला मस्त बघू. पण जर पोहे बनल्या मग जर पोहे नसले बनले तर मग तर ठरवलं की लगेच साखर आणायची. तर लगेच मुलगा लगेच साखर आणण्यासाठी तर आमच्या पशा तर लगेच धपक्याच गावाला गेला आणि साखर घेऊन आला. तुम्ही बघा पशाबाई तर पशाबाईचा नादच खोळा असतो. साखर लगेच आपल्या पुढं रेडी. साखर आणत नाही तो पण लगेच दूध आणलं 15 लिटर. त्यातलं तर 5 लिटर तर खालीच सांडलं, डायरेक्ट वरती आलं. हे काय ह्यांना कळतच नव्हतं. त्याने बनवलं लगेच दूध बनवलं, लगेच चहा बनवला. चहामध्ये लगेच साखर टाकायचा लगेच विचार केला मॅडमनी. तर साखर टाकली, अण्णा लगेच तिकडून साखर बनवलं होतं तयार होते. अण्णाने लगेच राहिलं दूध लगेच ते ह्याच्यामध्ये ओतून दिलं, चहामध्ये ओतलं. तर काय मग लगेच पोरांचं काय लगेच रट्टाच. अण्णाने दूध ओतलं की लगेच ठरवलं की पुढचं नियोजन लगेच कापाकापी घ्यायला सुरू केली. का तर दुपारचं नियोजन त्यात झालंच पाहिजे आपलं पुढचं. तर पोरा तेवढ्यात लगेचच पाव घेऊन आले. तर पोरांनी लगेच पाव आणायचं 2 गाड्या घेऊन गेल्या रपरापाच. 2 गाड्यावरती बसन त्याला उचलून नाही एवढे पाव घेऊन आले. तर तेवढ्यात माझं पोरगा आलं लगेच. साई लगेच तेवढ्यात पावची गुणीच घेऊन पळून चालला. अरे त्याला मी हाक मारतो, अरे साई इकडे तर ते त्या मम्मीपाशी. अरे नको ती घेऊन जा म्हणले माघारी. मग लगेच त्याने पोरांकडे दिलं. पोरांनी तर लगेच टेबल आणून लगेच पाव मारायचा प्रयत्न केला. अरे पाव मारत नाही तो पण लगेच आविनी मॅडमने ठरवलं की साखर वाटायला लगेच चहा वाटायचा. चहा वाटायला लगेच चहा होतच नाही तो पण पोरांनी लगेच नियोजन केलं. पुढं लाईन लावल्या पोरांनी लगेच 4-4, 5-5 पाव वाटायला सुरू केले. पोरांचं 5-5 वाटत नाही तो पण इल्ले सर आमचं चहा प्यासाठी आलं तर पुढं. पण पोरांनी लगेच पुढं मला जरी पळीने वाच चहा पिढ्यांनी इल्ले पण लगेच पळी घेतली आणि चहा वाटायला सुरू केलं. तर बाकीचे बघा लाईनला कशी उभा आहेत. हे लाईनला कधी भेटेन कधी लाईन माझी येईन. तर पोरांनी लगेच सगळे पाव खाली केले, लगेच पोराला वाटायला सुरू केले. हे इल्लेने बघितलं का पळीनीच वाटायला सुरू केलं. बाकीचे लोक तरी अशा हाताने वाटतात इल्ले पळीने. त्याचा मित्र बी लगेच त्या बघा ही लाईन. काहींना विश्वास बसत नव्हता की सरनी खरंच आज पाहून चहा वाटतोय का. तर काही आत्मीत लपून राहिले होते. तर आमचा कार्यकर्ता बघा 2 पाया बसूनच खातोय. तर ही बघा इकडे कशी निवंद एकदम धरपड लागली. ते 2 पाया बसलाय तर बघितलं आम्ही 2 पाया बसल्या मला नियोजन काय बघावं जाऊन. तर बघतोय तो 2 गडी 2 पाय रट हाणतोय. अख्खा पाऊस तोंडात टाकतोय. दुसऱ्या कार्यकर्त्याचे पाऊस संपले तरी उठना का तो शूटिंगमध्ये येण्यासाठी. त्यावेळेस आमच्या पुरी लाईनला उभा राहिल्या. आमचा हा डॉन 1 नंबर लाईनला उभा होता. तिला वाटलं कॅमेरा आलाय म्हणून तिने बघितलं तर लगेच तोंडाला लगेच आडवं उभं राहिली. तर दुसऱ्या मुली लगेच लाईनला उभा, काही हसत्यात तर काही लाईनला उभा आहेत. आणि ह्या 2 बघा दोघीचं नुसतं रप रट्टा चालू आहे फक्त खायचा. तर मुलांनी लगेच पाव वाटायचं सुरू केलं होतं आणि इकडे पोरींचं पाव वाटायला सुरू केले होते. पाव संपत नाही तो पण काही कार्यकर्ते लगेच निम्मे लाईनला उभा राहिले. अरे चला परत बाकीचे आले तेवढं चला निम्मे तो पण लगेच परत लाईनला उभा राहिले. आमची बघा ही दिदी लगेच अरे बोलवलंय तर लगेच उभं राहिली आणि चहा घ्यायला गेली पुढं. तर चहा गेल्यानंतर इल्ले सरांना म्हणली सर चहा द्या मला. इल्ले सर म्हणलं चहा अरे एकदा वाटलाय ना. नाही सर मला सरांनी हाशे सरांनी सांगितलं किती वेळा चहा घ्या. तर मी चहा घ्यासाठी परत आली. तुम्हाला द्यावाच लागेल. इल्लेनी पण लगेच 2 पळ्या टाकल्या. त्यात 2 पळ्या टाकल्यानं सांगितलं की चहा काय नादखोरे झालाय का. पण तेवढं आम्ही लगेच पहिलं बघूलं संपलं होतं, दुसरं बघून लगेच घेऊन आला. लगेच ओतलं रपक्यास परत पातीला फुल झालं. तर आमच्या कार्यकर्ते तुटूनच पडलं बघा. आमचा चोंग्या हसत आला तिकून 4-5 पाव खाल्लेत रपारप. भाऊ थांब किती पाऊस होते हातात हा. आणि आपण पोरला पाव किती वाटतोय आज. तू किती खाल्ले. काय नाही सर तसं काय नाही. पोट भरे जेवढं खायचं तेवढं खायचं. जेवढं खायचं तेवढं खायचं. आणि त्या 4च्या नावाखाली तुम्ही किती पाव आले बघ. मोज बरं. 4, 8, 12, 16, 20 खाल्ले असते.
अरे अकॅडमीला काही नाश्ता पण येऊ. नाश्ता बी पोट भरी. ओके चला. ते संपत नाही तो पण आमच्या सर लोकांच्या आतमध्ये परत एक पाव हाणाचा रपारप चालू आहे. आमचे थोरात सर, शिवम सर आणि कार्यकर्ता आणून देण्यासाठी. थोरात सरांनी एक भाषण ठोकलं पाववरती, नाद नाही करायचा, नाद खोळा. त्याच्यामुळं काय टेन्शन घ्यायचं नाही, किती बी खान किती रपका. आमचा हा पाव ह्या कार्यकर्त्याला तर बसता बी येईना, मागं पुढं पाय करत करत गडी खातोय. तर बघा खायचा पाव तर अख्खाच पाव बुडत आणि रापक्यात वाढायचा. त्याच्याबरोबर ही 4-5 पोरं आमचे दुसरे ह्यांना चहा नदवरला. ह्यांनी सांगितलं मॅडम आम्हाला चहा आवरला नाही, चहा आम्हाला परत झाला पाहिजे. मॅडम मी लगेच पातीलं भरलं. तर मग चौकासाठी ते एक पातीलं तर पातीलं गॅरप फूड. मित्रांनो आपल्याला कसा व्हिडिओ वाटतो मित्रांबद्दल हा कमेंट करून तुम्ही आम्हाला